Hard to breathe, but that's alright. Hush. To construct the switching circuit of the following. ठीक आहे, म्हणजे खाली काही सिम्बॉलिक फॉर्म दिलेत किंवा आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणूया. त्याद्वारे काय करायचं आपल्याला सर्किट तयार करायचं आहे. ठीक आहे, स्विचेस. खरं तर एक्सरसाइज 1.5 मध्ये विषय असं काही नाही आहे. तर जर तुम्हाला दिलेल्या स्विचिंग सर्किटवरनं सिम्बॉलिक फॉर्म काढता आला तर बाकीचे क्वेश्चन त्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे काय केलंय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सिम्बॉलिक फॉर्म दिला, त्याच्यावरनं सर्किट तयार करायचं आहे. त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये स्विचिंग सर्किट दिले, त्याचा परत सिम्बॉलिक फॉर्म तयार करून आपले रूल्स आहेत त्या रूल्स यूज करून तुझे मोठे जे सिम्बॉलिक फॉर्म असतात त्याला छोटे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करून जे 5-6 स्विचेस वाले सर्किट आहेत ते 2-3 स्विचेस मध्ये कन्वर्ट करायचे. नेक्स्ट पण तूच दिलेल्या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आणि त्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे काय इनपुट दिल्यावर काय आउटपुट येतं ते सांगायचं. आणि जो फिफ्थ आहे त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी लॉजिकल एक्सप्रेशन म्हणजे स्टेटमेंट दिले, त्याला काय करायचं आपल्याला त्याचं इक्विव्हॅलेंटली स्मॉल स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कन्वर्ट करून आपल्याला 2-3 स्विचेस असलेले सर्किट ड्रॉ करायचं. म्हणजे हे काय सगळे क्वेश्चन आहेत ते कसे आहेत एकामेकाला रिलेटेड आहे. त्यामुळे जर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करता आला तर बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल निगेशन P अँड Q और P अँड निगेशन R याचा काय झाला सिम्बॉलिक फॉर्म. साधारणपणे इथे किती स्विचेस नोटेशन दिले P, Q आणि R. सो आपण म्हणणार आधी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये लिहिलं तसं लेट P इज द स्विच S1. ठीक आहे, P ला काय म्हणणार आपण S1. Q इज द स्विच S2, Q ला S2 आणि R द स्विच S3 and L is the lamp. ठीक आहे, सो आधी काय करायचं आपण स्विचिंग सर्किट तयार करायचं, नंतर त्याला बॅटरी लॅम्प जोडावी सर्किट तयार करू. सो आपण लेफ्ट साईडने तयार सुरुवात करू. काय आधी निगेशन P म्हणजे काय S1 डॅश. ठीक आहे, सो एक स्विच जोडला आपण, ते काय S1 डॅश. त्याला पुढे स्विच कसं आहे अँड म्हणजे सिरियली कोणतं Q म्हणजे S2, याला सिरियली कोणतं आलं S2. या 2 स्विचेसला ब्रॅकेट काय केलं आहे निगेशन P अँड Q या 2 स्विचेसला कसे आहेत 2 स्विचेस कसे आहेत ऑर म्हणजे पॅरलल आहे. सो काय नाही असं खाली ना पॅरलली. ठीक आहे, पॅरलल कोणते ते 2 स्विचेस आणि या फक्त कसे सिरीज मध्ये कोणतं स्विच P म्हणजे P काय आपला स्विच S1 आणि त्याला सिरीज मध्ये कोणता निगेशन R काय आपला S3. सो निगेशन R काय ना S3 डॅश. ठीक आहे, सो काय येते S1 येते S3 डॅश. झालं आपल्या स्विचेचं सर्किट तयार झालं. त्याला काय म्हणणार आपण बॅटरी आणि त्याला लॅम्प. आणि करंट कसा फ्लो होतो इकडून इकडे. सो आपण बाण देऊया करंटची दिशा दाखवू. हा झाला या सिम्बॉलिक फॉर्मचं स्विचिंग सर्किट. ठीक आहे, नेक्स्ट सिम्बॉलिक फॉर्म म्हणा किंवा स्टेटमेंट पॅटर्न याचं करायचं आपल्याला सर्किट तयार करायचे. किती स्विचेस आहेत तिथे पूर्णपणे 6 स्विचेस आहेत, त्याच्यामध्ये 4 स्विचेस आणि त्याला 2 कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत. ठीक आहे, सो काय बघ PQR म्हणजे काय ते आपण लिहूया. लेट P इज द स्विच असतो S1, Q is the switch S2 and R is the switch S3 and L the lamp. ठीक आहे, so next काय म्हणणार therefore the switching circuit corresponding to given statement is म्हणजे या given statement ला corresponding switching circuit काय असणार. सो लेफ्ट साइड सुरुवात करू. इथे काय आहे P अँड Q या ब्रॅकेटमध्ये P अँड Q म्हणजे 2 सर्किट कसे आहेत एकामेकाला अँड कनेक्ट केलं म्हणजे सिरीज मध्ये. ठीक आहे, आणि PQ म्हणजे काय S1 आणि S2 हे 2 स्विचेस. सो काय आधी हा एक स्विच P म्हणजे S1 तो कसा आहे विचारला सिरीज मध्ये. ठीक आहे, सो काय Q म्हणजे S2. पुढे या पूर्ण 2 स्विचेसला हे स्विचेस कसे आहेत पॅरलल आहेत. ठीक आहे, ऑर निगेटिव्ह म्हणजे पॅरलल. सो खाली आलं
पॅरलली काय फर्स्ट काय स्विच त्याच्यामध्ये निगेशन पी. सो पी काय आपला S1. सो निगेशन पी काय ना S1 डॅश ठीक आहे. सो S1 डॅशला पुढचे स्विचेस कसे आहेत पूर्ण सिरीजमध्ये. तो सिरीजमध्ये आले. सिरीजमध्ये येऊन पण ब्रॅकेटमध्ये जे स्विचेस आहेत कोणते निगेशन क्यू पी आर हे कसे तुम्ही याला पॅरल आहे. सो या निगेशन पीला म्हणजे S1 डॅशला या स्विचला कसे सिरीजमध्ये पण ते पुढचे 3 स्विचेस आपापसात कसे पॅरल आहे. सो काय येणार ते पूर्णपणे निगेशन क्यू म्हणजे काय येणार क्यूला S2. सो काय येणार S2 डॅश पुढे त्याला पॅरल पी म्हणजे S1 काय S1 याला पॅरल कोणता आर म्हणजे S3. हे तिन्ही स्विचेस कसे आहेत एकमेकाला पॅरल ठीक आहे. आणि तिन्ही स्विचेस S1 डॅशला कसे आहेत सिरीजमध्ये. हे झालं आपलं स्विचिंग सर्किट. त्याला जॉईन करू आपण बॅटरी त्याला लॅम्प. तुम्ही रुलरचा यूज करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काढता येईल ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल 7 स्विचेस आहेत ज्यामध्ये 2 स्विचेस आहेत आणि 4 आहेत कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत ठीक आहे. सो आपण वेळ वाचवा म्हणून फॉर्मॅट आहे तसं लिहिलं आहे ठीक आहे. म्हणजे आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिताना किंवा स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दाखवताना आपण काय करतोय पी क्यू आर हे लिहितोय आणि त्याला स्विचिंग सर्किट मध्ये दाखवताना त्याला पी ला S1 क्यू ला S2 आणि आर ला S3 मध्ये ठीक आहे. सो लेट पी इज द स्विच S1 ठीक आहे आणि क्यू काय आपला क्यू इज द स्विच S2 आणि आर काय आपला आर इज स्विच S3 ठीक आहे. आणि L इज द लॅम्प. आणि नेक्स्ट आहे therefore the switching circuit corresponding to given statement is म्हणजे स्टेटमेंटच्या करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट काय ना लेफ्ट साइडने सुरुवात करू. आधी काय पी अँड आर मध्ये 2 स्विचेस आहेत ब्रॅकेटमध्ये ते कसे एकमेकाला सिरीजमध्ये. सो काय होते पी म्हणजे आपलं S1 त्याला सिरीजमध्ये आर म्हणजे S3 ठीक आहे. हे 2 स्विचेस याला काय आहे या 2 स्विचेसला पुढचे 2 स्विचेस पूर्ण ब्रॅकेटमध्ये 2 स्विचेस कसे आहेत ऑर्डिनरी कनेक्टेड म्हणजे पॅरलली ठीक आहे. सो पॅरलल कोणते निगेशन क्यू हे निगेशन क्यू काय आपल्याला क्यू काय S2. सो निगेशन क्यू S2 डॅश आणि याला निगेशन आर कसं आहे सिरीजमध्ये. सो पुढे येणार आर काय आपला S3. सो निगेशन आर काय येणार S3 डॅश S3 डॅश. आता या 4 स्विचेसला पुढे स्विचेस कसे सिरीजमध्ये. सो काय सिरीजमध्ये असल्यामुळे 4 स्विचेसला सिरीजमध्ये असे पुढे कोणता निगेशन पी म्हणजेच काय ना S1 डॅश आणि निगेशन आर म्हणजेच तो पण काय या निगेशन पीला सिरीजमध्ये कोणता S3 डॅश ठीक आहे. आता हे पूर्णपणे सिरीजमध्ये तर ते ब्रॅकेटची गरज नव्हती. सो आपण काय करायचं होतं इथून ना बॅटरी कनेक्ट करायची सोर्स ऑफ लाईट पुढे जाऊन लॅम्प ठीक आहे. आणि याचा फ्लो दाखवायचा करंटचा फ्लो डायरेक्शन त्याची. हे झालं सर्किट. फोर्थ एक्झाम्पल ठीक आहे. बाकीचं आहे कसं पी द स्विच इज S1 Q is the switch S2 R is the switch S3 and L is the lab L ठीक आहे. So next therefore the switching circuit corresponding to given statement is. So ह्या पॅटर्नचा सर्किट ड्रॉ करायचा. सो काय लिहिते P फर्स्ट स्विच आहे P म्हणजेच काय S1 त्याला नेक्स्ट कसं केलं त्यांनी अँड म्हणजे सिरीज मध्ये कनेक्ट केले पण निगेशन Q म्हणजेच काय S2 डॅश आणि या दोन्हीला थर्ड स्विच कोणतं आर म्हणजे S3 पण कसे सिरीज मध्ये. आणि पूर्ण 3 स्विचेसला हे जे 3 स्विचेस आहेत ते कसे ऑर म्हणजे पॅरलली कनेक्टेड ठीक आहे. म्हणजे कसे पॅरलली कनेक्टेड. सो फर्स्ट कोणता आहे P म्हणजेच S1 आणि पुढे 2 स्विचेस आहेत ते कसे आहेत S1 ला कसे आहेत सिरीज मध्ये आहेत पण ते आपापसात कसे आहेत पॅरलली कनेक्टेड ठीक आहे. सो हा P म्हणजे S1 त्याला निगेशन Q हे कसे सिरीज मध्ये. सो आपापसात पॅरलली म्हणून काय नाही ते पूर्णपणे
निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश आणि याला पॅरलल काय निगेशन आर म्हणजेच काय S3 डॅश. ठीक आहे, हे झालं आपलं स्विचिंग सर्किट. कम्प्लीट करण्यासाठी आपण याला जोडणार बॅटरी, सोर्स ऑफ लाईट आणि नेक्स्ट लॅम्प. ठीक आहे, हे झालं आपलं सर्किट कम्प्लीट. सो आपण करंटची डायरेक्शन दाखवतोय सर. ठीक आहे, फिफ्थ क्वेश्चन. त्याच्यामध्ये इथे 5 स्विचेस आहेत, त्याच्यामध्ये 2 PQX स्विचेस आहेत, एक इक्वलंट स्विच आहे. ठीक आहे, आणि 2 कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत. सो इथे काय येणार 2 स्विच असल्यामुळे फक्त 2च येणार. काय लेट P इज द स्विच S1 आणि Q इज द स्विच S2. R येणार इथे R नाहीच आहे आणि L इज द लॅम्प. नेक्स्ट देअरफॉर द स्विचिंग सर्किट करस्पॉन्डिंग टू गिव्हन स्टेटमेंट इज. सो काय येते फर्स्ट स्विच आहे कोणतं P म्हणजेच काय आपल्या सर्किटमध्ये S1 आणि त्याला नेक्स्ट सर्किट कसं आहे ऑर ने कनेक्ट केलं म्हणजे कसं पॅरलल आहे. ठीक आहे, कोणतं आहे निगेशन P म्हणजे आपल्या सर्किटमध्ये S1 डॅश. त्याला काय आहे हे पुढचं निगेशन Q कसं आहे ऑर ने म्हणजे परत पॅरलल आहे. ठीक आहे, कोणतं निगेशन Q म्हणजेच काय आपल्या ह्याच्यामध्ये S2 डॅश. ठीक आहे, सो या 3 स्विचेसला आहे पुढे 2 स्विचेस कसे आहेत ऑर म्हणजे पॅरललीच आहे परत. सो याला 2 स्विचेस ऑर ने पॅरलली कोणते ते एक म्हणजे P आणि Q आणि आपापसात कसे सिरीजमध्ये त्यामुळे सरळ येणार. सो P म्हणजे आपल्या इथे S1 आणि पुढे Q म्हणजे S2. ठीक आहे, हे झालं स्विचेसची डायग्राम. आपल्याला कम्प्लीट करूया म्हणजे आपण ह्याला बॅटरी जोडूया आणि लॅम्प. हे झालं आपलं स्विचिंग सर्किट. 6th एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. त्याच्यामध्ये 5 स्विचेस आहेत, त्याच्यामध्ये 2 स्विचेस, एक इक्वलंट स्विचेस आणि 2 कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत. ठीक आहे, सो इथे फक्त PQ आहे. सो काय ना लेट P इज अ स्विच S1 आणि लेट Q इज अ स्विच S2. ठीक आहे, सो याचा स्विचिंग सर्किट तयार करा. ठीक, क्वेश्चन 3 गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्वलंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. ठीक आहे, सो खाली काही सर्किट दिले तर काय करायचं आपला अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट तयार करायचं आहे. म्हणजे हे खूप सारे गुंतागुंतीचे स्विचेस आहेत, काय करायचे आपल्याला संख्या कमी करायची म्हणजे कमी स्विचेस मध्ये लिहायचं आहे. सो सुरुवातीला करणार आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करणार की आपल्याला माहिती आहे सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहितो आपण. क्वेश्चन फर्स्ट मध्ये लिहायचं लेट P इज द स्विच S1. ठीक आहे, S1 S2 साठी Q इज द स्विच S2 and L is the lamp L. So therefore the symbolic form of given circuit is kind of symbolic form. सो इथून सुरुवात करू आपण. इथे काय आली S1 म्हणजे काय आपला P. सो P याला पुढे 2 स्विचेस कसे सिरीज मध्ये आणि 2 स्विचेस आपापसात कसे पॅरलली. सो येणार अँड फर्स्ट स्विच S1 डॅश म्हणजे काय येणार S1 काय P. सो S1 डॅश निगेशन P आणि याला हा S2 कसा आहे पॅरलली. सो अँड Q. ठीक आहे, हा झाला आपला या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. सो याला इक्विव्हॅलेंट आपल्याला सिंपल सर्किट ड्रॉ करायचंय. सो आपण घेणार कन्सिडर. ठीक आहे, घेतलं P अँड निगेशन P और Q काय असणार दिस इक्विव्हॅलेंट टू P अँड निगेशन P और P अँड Q. ठीक आहे, कोणता लॉ यूज केला आपण इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. शॉर्ट फॉर्म लिहितो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे काय करतोय आपण त्या 10 लॉचा यूज करून स्टेटमेंट पॅटर्न काय करतो सिम्पली छोट्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कन्वर्ट करतोय. सो काय म्हणते P अँड निगेशन P काय असतं आपल्याला माहिती फॉल्स. ऑर पुढचा जसं ऑर P अँड Q
कोणता लॉ यूज करायचं ते कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. सो नेक्स्ट फॉल्स ऑर पी अँड क्यू. सो आपल्याला माहिती आहे फॉल्स ऑर इन स्टेटमेंट काय असतं स्टेटमेंट इट सेल्फ. सो काय येणार पी अँड क्यू. कोणता लॉ आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. सो काय आहे पूर्णपणे 3 स्विचेसचं सर्किट आहे ते कशात पूर्ण झालं 2 स्विचेसमध्ये कोणत्या पी अँड क्यू. सो काय आहे पी काय आहे S1 आणि क्यू काय स्विच S2 आणि ते अँडने कनेक्ट केलं म्हणजे कसं केलं आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलं. सो याचं सर्किट डायग्राम काय येणार हे आपण रफ करूया आपल्याला जागा नाही आहे. सिम्प्लिफाईड सर्किट इज. सो पी काय S1. सो दिस S1 त्याला अँड सिरीजमध्ये S2 त्यामध्ये जोडायचं बॅटरी आणि लॅम्प. ठीक आहे. हे झालं या स्विचिंग सर्किटचं सिम्प्लिफाईड सर्किट. ठीक आहे. एक्झाम्पल सेकंड. हे खरंच जास्त स्विचेसवालं सर्किट आहे. ठीक आहे. सो आपण काय करणार त्याचं सिम्बॉल फॉर्म तयार करू. लेट काय ते S1 P is the switch S1, Q is the switch S2, R is the switch S3 and L काय the lamp is lamp L. ठीक है. Therefore the symbolic form of given circuit is so काय म्हणायचा S1 ला P आणि पुढचे 2 स्विचेस कसे आला सिरीज मध्ये. सो काय अँड हे 2 स्विचेस कोणते S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R आणि एकमेकांना कसे पॅरलल आहे. ठीक आहे. या तिन्ही स्विचेसला खालचे 3 स्विचेस कसे पॅरलल. सो काय होते ब्रॅकेट आणि या स्विचेसला बाकी 3 स्विचेस पॅरलल. सो त्यांना ऑर इन राउंड ब्रॅकेट हे स्विच S3 डॅश म्हणजे काय ना S3 R म्हणजे निगेशन R. पुढे याला कसं आहे पुढचं स्विच सिरीज मध्ये. सो अँड S2 डॅश म्हणजे काय ना निगेशन Q आणि याला पुढचं स्विच सिरीज मध्ये. सो अँड S1 म्हणजे P. ठीक आहे. हा झाला या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. सो काय करायचं याला सिम्पली स्मॉल पॅटर्न मध्ये कन्वर्ट करायचा. सो फर्स्ट आपण हे घेऊ कन्सिडर काय कन्सिडर करतोय आपण हे P and Q or R or negation R and negation Q and P equivalent to where आपण काय टाइप्स ऑफ P and Q or R. ठीक आहे. और इथे करू आपण असोसिएटिव्ह लॉ टाकू म्हणजे दोन्हीला ब्रॅकेट टाकू इन स्क्वेअर ब्रॅकेट in round bracket negation R and negation Q and P. ठीक आहे. कोणता लॉ यूज केला आपण असोसिएटिव्ह लॉ शॉर्ट फॉर्म मध्ये लिहूया. सो इथे काय हे स्टेटमेंट अँड P. सो आपण सेम याच्यासारखं करू म्हणजे आपल्याला P अँड बाहेर काढता येईल. सो इथे आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज करू P and Q and R or P and negation R and negation Q. ठीक आहे. कोणता लॉ यूज केला आपण कम्युटेटिव्ह लॉ. पुढे काय करू इथे पण कम्युटेटिव्ह लॉ यूज करू म्हणजे काय होईल निगेशन Q अँड निगेशन R आणि निगेशनचं बाहेर काढला तर काय होईल Q और R. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट होईल तसं निगेशन होईल. सो पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह लॉ यूज करू या तसं P and Q or
R or P and negation Q and negation R. ठीक आहे, कोणता लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. सो दिस इक्वल टू इथे निगी मॉडल्सला यूज करू. यायचं P and Q or R or P and negation Q and R R. ठीक आहे, कोणता लॉ? डी मॉर्गन्स लॉ. काय लिहिते? P and Q or R. सेकंड ब्रॅकेट मध्ये P and निगेशन ऑफ Q or R. ठीक आहे. सो या स्टेटमेंटचं Q or R चं आलं निगेशन आलं आणि कशा सोबत कनेक्शन आहे P and P and. सो इथे आम्ही बाहेर येणार कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. P and इन ग्राउंड ब्रॅकेट Q or R. ठीक आहे, आणि इथे R निगेशन Q or R. इथे P and कॉमन तू बाहेर काढला. सो कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे जागा नाही, सो आपण इथे लिहू, रफ करू. दिस इक्वल टू P or Q or negation of this statement. सो आपल्याला माहिती आहे जर P or negation P असेल तर this equal to असतं ट्रू. सो इथे येणार पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये येणार P and ट्रू. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. दिस इक्वल टू सो येणार P and ट्रू काय असतं तर P कोणता इथे आयडेंटिटी लॉ. सो काय आलं? हा जो त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे म्हणजे गुंतागुंतीचं सर्किट आहे की ते 6 स्विचेसचं सर्किट ते सिम्पली 1 स्विचेसचं सर्किट म्हणजे कन्वर्ट झालं. ज्याचं एक्झाम्पल पाहिलं ते सोपं होतं, काही जास्त स्विचेसच नव्हते. हे कसं जास्त स्विचेसचं होतं ते बरोबर फक्त एका स्विचेस मध्ये कन्वर्ट झालंय. सो काही ना आपण therefore simplified circuit is. ठीक आहे, इज तर सिम्प्लिफाय सर्किट काय ना सिम्पली आपण पलीकडली काय जागा नाहीये. एकच आलंय इथले P एका स्विचचं होणार. सो P म्हणजे काय आपण डिनोट केले एस होणार. ठीक आहे. सो याला जोडला आपण बॅटरी, याला जोडला लॅम्प. हे झालं आपल्या या मोठ्या स्विचिंग सर्किटचं सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. ठीक आहे.